नमस्कार. मी वास्तुतज्ञ संजय पाटील. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. आपण पितृपक्ष ह्या विषयावर बोलतोय किंवा पितृपक्ष समजून घेतोय. पितृदोषाविषयी आपण बोलतोय. मागच्या व्हिडिओमध्ये जो मी विषय मांडलेला आहे, खरं तर तो खूप मोठा आहे, कारण तो सामाजिक व्यवस्थेचा विषय आहे की जी सामाजिक व्यवस्था आपण धुडकावून लावली किंवा विसरून गेलेलो आहे आणि फक्त पैशाच्या मागे, म्हणजे फक्त आपण गृहस्थाश्रमामध्ये जीवन जगतोय, स्टार्ट टू एंड. जसं मागच्या वेळी सांगितलं, आपण 4 आश्रमामध्ये जीवन जगत असतो. तरुणावस्था आहे, गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थ आहे आणि त्यानंतर संन्यासाश्रम आहे. अशा 4 आश्रमामध्ये आपण जीवन जगत असतो. आणि ह्या माध्यमातून जेव्हा आपण जीवन जगतो, त्या व्यवस्थेमधून जेव्हा आपण जीवन जगतो, तेव्हा वृद्धाश्रमाची गरज भासत नाही. आज वृद्धाश्रमाची गरज का भासते? त्याचं कारण हे 4 आश्रम विसरलो आपण. आणि त्यातला शेवटचे 2 आश्रम आहेत ते फार महत्वाचे आहे. ते म्हणजे वानप्रस्थ आणि दुसरा संन्यास. हा विषय खरंच खूप गहन आहे. एक 2-2 तास या विषयावर बोलायला पाहिजे. अनेक वेळा आम्ही म्हणतो, आम्ही आज अनेक वर्षांपासून आपण पितृपक्ष साजरा करतो किंवा पितृपक्ष आपण पाळत असतो. आमच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये आई वडिलांचे, आजी आजोबांचे भलेच्या भले मोठ्याच्या मोठे फोटो लावलेले असतात. त्यांची पूजा अर्चा चालू असते. आणि असं असून सुद्धा आमच्या समाजामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. का? याचा विचार करण्याची गरज आहे. आणि वृद्धाश्रम म्हणजे आता ठीक आहे, सगळीच वृद्धाश्रम तशी असतील असं नाही, पण वृद्धाश्रम म्हणजे एकच आहे, मरणाची वाट बघत बसलेले किंवा जीवन जगत असलेली माणसं. हा खरं तर सामाजिक व्यवस्थेचा विषय आहे. खरं तर जेव्हा एखादा माणूस वृद्ध होतो ना, तेव्हा त्याने, आपण म्हणतो ना, 4 पावसाळे अधिक पाहिलेले असतात. त्याला जीवन जगण्याचा बद्दलचं माहिती अधिक असते. त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, अनुभवी असतो. आणि खरं तर अशा जुन्या जाणत्या व्यक्तीने नव्या पिढींना मार्गदर्शन करायचं असतं. एक तर जुनी पिढी म्हणजे वयोवृद्ध व्यक्ती नव्या पिढीला देत नाही, किंवा देत असेल तर नवीन पिढी घेत नाही, नवीन पिढी घेण्याच्या अवस्थेमध्ये नाही. ती म्हणते, आता आम्ही विज्ञान युगामध्ये जगतोय, आम्हाला खूप अक्कल आली, तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका. त्यामुळे वृद्ध एका साईडला पडलेत आणि नवीन येणारी जनरेशन ती दुसऱ्या साईडला पडलेली आहे. आणि दोघांमध्ये दरी झालेली आहे. त्यामुळे जे अनुभवांचा देवाणघेवाण आहे ते होत नाहीये. आणि म्हणून समस्या वाढत चाललेली आहे. अर्थात आपण सामाजिक व्यवस्थेकडे जाणार नाही, पण ही समाजाची व्यवस्था ही पाळायला पाहिजे. आयुष्यभर पैसा नाही करून चालत. जसं मी मागच्या वेळी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. हजारो करोड रुपयांचा त्यांनी साम्राज्य उभं केलं. आजच्या परिस्थितीत व्यवहारिक आपण बोलूया, खरं तर ते त्यांचं स्वराज्य होतं आणि त्या स्वराज्यामुळे आज आपण टिकून आहात. पण पैशाच्या भाषेत जर बघायला गेलं, हजारो कोटींचं साम्राज्य उभं केलं. कसे गेले असतील? घरात होते म्हणजे रायगडावर होते. अनेक दिवस आजारी होते. अतिश्रमाचा ताप आलेला होता आणि लक्षात आलं की आता आपण काय याच्यातून बाहेर पडत नाही. कळतं ना, 1 महिना झाला, 2 महिने झाले, अजून आजार बरा होत नाही, म्हणजे काहीतरी गडबड आहे. काय अवस्था झाली असेल? जसं मागच्या वेळी सांगितलं तुम्हाला, खरं हा 1 ते 1.5 तास हा विषय घ्यायला, हा पूर्ण आध्यात्मिक विषय. आणि आपण फक्त महाराजांची नावं घेतो,
पण हा कधी विचार करा का ज्या माणसाने रक्ताचं पाणी केलं, वयाच्या 16व्या वर्षी ज्याने कामाला सुरुवात केली आणि वयाच्या अवघ्या 50व्या वर्षी निघून जातो, तोही घरात असताना आजूबाजूला नातवंड, आजूबाजूला सगळे सगळे सोयरे असताना ते अंथरुणात पडलेले आहेत आणि समजतंय की आता पण इथून बाहेर पडत नाही. काय वाटलं असेल त्यांना. म्हणून मागच्या वेळी सांगितलं की बाबासाहेब पुरंदरांनी त्या अखेरच्या त्यांचं जे भाग आहे त्याचं, महाराजांचं जे अखेरचं जीवनाचा जो पार्ट आहे तो खूप सुंदर वर्णन केलेला आहे. कदाचित तो तसाच असावा, कारण त्यांच्या कपाळावर अशी एक आठी सुद्धा आली नाही की अरे हे एवढं सगळं बनवलं आणि मी मध्येच सोडून चाललोय. मागच्या सांग निर्लेपता काय असते ना, निर्लेपता की त्यांच्याकडनं शिकावी. हजारो कोटींचं साम्राज्य, हजारो कोटींचं साम्राज्य हो साहेब. 300-350 किल्ल्यांची आजची व्हॅल्यू बघा. ते त्यांनी उभे केले रक्ताचं पाणी करून. कसे गेले असते. आणि म्हणून रामदास स्वामींनी त्यांना श्रीमंत योगी, हा खरंच चपराक आहे आपल्याला मोठा धडा आहे. फक्त महाराजांचं नाव नाही घ्यायचं, समजून पण घ्यायचं जीवन कसे जगले, कसे जीवन जगले. आणि नुसतं जीवन कसे जगले नाही, जाताना कसे गेले. तडफड नाही, काय नाही, मनावर चेहऱ्यावर एक सुरकुती नाही अशी की चिंता नाही की आता पुढे काय होणार. हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे, त्यांना माहिती आहे. आणि त्या बिरुदावलीने त्यांनी त्यांचं जीवन जगले आहे. आणि म्हणून सोडून जाताना त्यांच्या कपाळावर आठी नाही, चिंता नाही, शांतपणे गेले. आणि असे जेव्हा एखादा माणूस जातो तेव्हा त्या परिवाराला तो दोष लागत नाही. आणि म्हणून वयाच्या 50-55 नंतर समाजाला द्यायचं असतं, द्या. आम्ही देतच नाही. वयाच्या 50-50 60-60 वर्षापर्यंत आमचं काय चालू असतं, इन्स्टॉलमेंट, होम लोनच्या इन्स्टॉलमेंट. आणि नंतर काय करणार त्याचं, 50-55 नंतर समाजाला द्यायचं आहे. आणि 65-70च्या नंतर संन्यास म्हणजे याच्यातून लांब, मोहपाशापासून लांब. 1 ते 1.5 तास बोलायला पाहिजे खरं त्या विषयावर. आणि महाराजांच्या जीवनावर या अनुषंगाने की एवढा मोठा साम्राज्य उभं करतो आणि सहज निघून जातो देव. यावेळी मला आपले जे काही सण उत्सव साजरे होतात त्याच्यामध्ये गणपती उत्सव आपण साजरा करतो किंवा नवरात्री होतात आपल्याकडे फार मोठे. आणि त्या नवरात्रीमध्ये आणि गणपती उत्सवामध्ये आपण मोठमोठे लाखोंचे मखर उभे करतो. डेकोरेशन ज्याला म्हटलं जातं, मखर उभे करतो, डेकोरेशन उभे करतो. ते मखर किंवा तो डेकोरेशन हे 1.5 दिवसाचे कोणाचे गणपती असतात, कोणाचे 5 दिवसाचे असतात, कोणाच्याकडे गौरी येतात, गौरी पण 1.5 दिवसाचे असतात, आणि कोणाकडे 11 दिवसाचे किंवा 10 दिवसाचे गणपती असतात. नवरात्री आपण बघायला गेला ना, गणपती उत्सव सगळ्याच घरामध्ये साजरा केला जातो. नवरात्री उत्सव हा विशेष मंडळांमध्ये केला जातो. पण गणपतीचं आपण उदाहरण घेऊया की ते गणपतीचं मखर 1.5 दिवसाचं असतं, 5 दिवसाचं असतं किंवा 10 दिवसाचं असतं. पण ते मखर उभा करायला 15-15 दिवस, 1 महिन्यात हा घरातली लोक लावतात. आणि 1 महिना, 15-15 दिवस झटून दिवस रात्र मेहनत करून काही हजार रुपये त्याच्यासाठी खर्च करून तो मखर बनवला जातो. फक्त 1.5 दिवसासाठी, फक्त 5 दिवसासाठी, फक्त 11 दिवसासाठी. आणि 11 दिवस झाला, 1.5 दिवस झाले, 5 दिवस झाले किंवा 11 दिवस झाले, त्यांच्या गणपतीचं विसर्जन झालं का दुसऱ्या दिवशी तो मखर स्वतःच्याच हाताने तोडला जातो. खरं तर हा जीवनाचा दिलेला संदेश आहे की आपणच आपलं एक विश्व तयार करायचं आणि त्याचा कालावधी संपला की आपणच आपल्या हातातून ते विश्व नष्ट करायचं. ते नको आहे, नष्ट करायचं. ही जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे की आपणच आपल्या हाताने उभं करायचं आणि आपणच आपल्या हाताने नष्ट करायचं. निसर्गाचा तो नियम आहे, जन्म मृत्यू, जन्म मृत्यू. त्यामुळे हे जे काय आपण मखर करतो ना, त्या सगळ्या लोकांचं मला खूप हेवा पण वाटतो आणि त्यांचा, आपला सगळ्यांचा त्या
कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हजारो रुपये त्या मखरासाठी वापरले जातात आणि तो कार्यक्रम संपला की ते मखर बाजूला केलं जातं, तोडलं जातं. आपणच आपल्या हाताने निर्माण करायचं आणि आपणच आपल्या हाताने तोडायचा. हा केवढा मोठा जीवनाचा संदेश आहे. तो तोडत असताना काहीच वाटत नाही आपल्याला. का? कारण आपल्याला मग ते परत पुढच्या वर्षी बनवायचंय. जीवनाचं सुद्धा तसंच आहे. उभं करायचं आणि आता ठीक आहे, आपण तोडत नाही, आपण सोडून द्यायचं असतं. उभं करायचं आणि आपल्याला माहिती आहे आता हे कालावधी संपत आलेला आहे किंवा संपायच्या कंडिशनमध्ये झाली, आता 55-60 झालेली आहे. आता मला सोडून द्यायचं आहे. हे सोडता आलं पाहिजे. जसं मखर तोडतो ना, तसं हे सोडता आलं पाहिजे. आम्ही सोडत नाही. आम्ही दरवर्षी गणपती साजरे करतो, दरवर्षी मखर आणतो, दरवर्षी मखर बनवतो, दरवर्षी तो मखर तोडतो, पण त्या मागचं जीवनाचं सत्य मात्र आपण समजून घेत नाही. ते समजून घेऊया पितृपक्षाच्या निमित्ताने. लोक फोटो मोठमोठे लावतात. जसं मागच्या वेळी सांगितलं, मुलाचं कर्तव्य काय? मुलांचं म्हणजे मुलगा मुलगी, आई वडील जिवंत असताना त्यांची सेवा करणं आणि आई वडील गेल्यानंतर त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी ह्याच्यासाठी प्रयत्न करायचे असतात. आणि ते प्रयत्न आयुष्यभर त्यांनी करायचे असतात. आणि आपण काय करतो, असे मोठमोठे फोटो घेतो, लावतो आणि त्याची पूजा अर्चा करतो, जी आपल्या शास्त्राला मान्य नाही. तुमची आई असो, वडील असो, भाऊ असो, बहीण असो, एकदा का ती निघून गेली की त्यांचं विश्व वेगळं राहतं. ते आपल्या विश्वात जगू शकत नाही. मग त्यांची स्मृती म्हणून तुम्ही एखादं हॉस्पिटल बांधा. तुम्हाला जर एवढंच आई वडिलांची ही आहे, आठवण येते, त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती द्या. त्यांच्या नावाने दरवर्षी 2-4-5 मुलांचं शिक्षणाचा खर्च करा. संस्था बांधा, त्याच्यातून समाजसेवा करा. आई वडिलांचे फोटो लावून पूजा करून काही साध्य होणार नाही. पाहिजे तर त्यांच्या नावाने असे सामाजिक उपक्रम सुरू करा आणि त्यांचं नाव मोठं करा, त्यांचं नाव समाजापर्यंत पोचवा. ते करत नाही आम्ही. पण आम्ही एवढे मोठे फोटो लावणार. म्हटलं माझी आई, अरे कसलीच गेली ती. तिचं विश्व वेगळं झालं. तिचं विश्व वेगळं झालं म्हणजे आता तुम्हाला त्यांना घरात ठेवता येणार नाही. मग त्याच्यासाठी 2 भाग, एक पितृपक्ष आणि दुसरं जेव्हा त्यांची वर्षश्राद्ध येतात, त्या वर्षश्राद्धाच्या वेळी आता अर्थात आपण ते पितरांच्या उपाययोजनांमध्ये बघणार आहोत. या 2 वेळी ते बाहेर काढायचे असतात आणि त्यांना जी काय तुम्हाला पूजा अर्चा करायची तुम्ही करू शकता. बाकीचे दिवस ते पॅक करा, ठेवून द्या. आठवण 365 दिवस तुम्ही करू शकता. त्यामुळे कृपया आपल्या घरामध्ये पितरांचे फोटो लावू नका. अत्यंत म्हणजे अत्यंत निगेटिव्ह आहे. अनेक घरांमध्ये आम्ही बघितले, पितरांचे असे टाक किंवा कॉइन बनवलेले असतात. कृपया आपल्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या बाजूला किंवा देवघराच्या आतमध्ये पितरांची टाक, पूर्वजांची टाक किंवा असे कॉइन बनवलेले असतात आणि त्या देवांच्या बरोबर त्यांची सुद्धा पूजा केली जाते. कृपया तसं करू नका. कृपया तसं करू नका. तो सगळ्यात मोठा दोष आहे आणि तुम्हाला तो रसातळाला घेऊन जाणार. अनेकांच्या घराच्या समोर तुळशी वृंदावन असतं आणि त्या तुळशी वृंदावनाच्या खाली समाधी असते आणि त्या समाधीमध्ये सगळे त्यांची गेल्यानंतरची हाडं, राख वगैरे जतन करून ठेवलेली असते आणि त्याच्यावरती तुळशी वृंदावन त्याची समाधी बांधलेली असते आणि ती घराच्या समोर किंवा घराच्या बाजूलाच असते. कृपया तसं करू नका. एकदा का माणूस गेला की त्याच कुठल्याही खुणा, भौतिक खुणा ठेवायच्या ना. मग त्याचे कपडे लत्ते, त्याचा अकाउंट्स, त्यांनी वापरलेल्या वस्तू ह्या सगळ्या नष्ट करायच्या असतात. नष्ट करायच्या असतात म्हणजे कोणाला तरी द्यायचे असतात. कपडे कोणाला तरी द्या. सोनं नाण्याचं काहीतरी रिप्लेसमेंट करा. तुम्हाला त्याचं अस्तित्व, तसं हे जे आहे हाडं आहेत त्याची,
राख आहे त्याची, ती पाण्यामध्ये विसर्जित करून त्यांना पंचमहाभूतामध्ये विलीन करायचे असतं. जर तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं अस्तित्वच ठेवायचं आहे ना जिवंत, तर सामाजिक कार्यातून ठेवा ना. मुलांच्या शिक्षणाचा खर्च करा, कपड्याचा खर्च करा. अनेक आपल्याकडे असे लोक आहेत की ज्यांना एक वेळेचं जेवण मिळत नाही, अशा 5-50 लोकांना जेवण द्या ना. आणि त्यातून आपल्या आई वडिलांचे स्मरण करा, त्यातून आपल्या आई वडिलांचे नाव जिवंत ठेवा. फोटो लावून काय होणार आहे हो? फक्त प्रदर्शन आहे, फक्त प्रदर्शन. आणि लोक काय बोलतील मला? अरे बापरे, याने आपल्या आईचा फोटो ठेवला नाही, याने आपल्या वडिलांचा फोटो ठेवला नाही, लोक काय बोलतील, या एका पॉइंट भोवती हा विषय बनलेला आहे. तुझ्या आई वडिलांचा फोटो तू घरी ठेवला नाही, बापरे, मग ती कोणतरी लग्न झालेली बहीण येईल, ती बोले, अरे भाऊ तू काय रे, तू आई वडिलांना विसरलास? अरे म्हणजे फोटो नाही ठेवला म्हणजे आई वडिलांना विसरला? कुठल्या मानसिकतेतून चालेल? लोक काय बोलतील ह्या विषयाला धरून किंवा ह्याला घाबरून आम्ही काय करतो, ते फोटो ठेवतो. खरं तर अनेक वेळा अनेक लोकांना आम्ही जी काही मतं मांडतो ती त्यांना समजतात, त्यांना लक्षात येतं हे बरोबर नाही, पण लोक काय बोलील? माझे काका आमच्या घरी आले तर काय बोलतील, माझे मामा घरी आले तर काय बोलतील, माझी बहीण माझे भाऊजी घरी आले आणि बघितलं त्यांनी, अरे बापरे, वडिलांचा फोटो नाही घरामध्ये. कशाला? परत सांगतो तुम्हाला, जर तुमच्या आई वडील भाऊ बहीण यांचे जर स्मृती जागवायचे असतील ना, तर सामाजिक कार्य करा, समाजासाठी काहीतरी करा. बरे तुमच्या ऐपतून असं 2, 4, 5, 10 माणसांसाठी करा, अगदीच हजारो लोकांसाठी केलं पाहिजे असं नाही, पण त्या माध्यमातून तुम्ही त्यांच्या स्मृती जाग्या ठेवा. फोटोच्या माध्यमातून. फोटो म्हणजे प्रदर्शन, समाजासाठी केलेलं प्रदर्शन आहे ते. डायरेक्ट बोलतो मी, आमच्या आई वडिलांवर किती प्रेम आहे ते दाखवण्यासाठीचं केलेलं प्रदर्शन म्हणजे लावलेले फोटो आहेत. काही त्याच्याबद्दलचा भाव नाही, काय नाही, काय नाही. आणि जसं मागच्या मी तुम्हाला सांगितलं की ते फोटो बघितलं की आपल्याला दुःख होतं. मग तुम्ही का ठेवताय? अनेक वेळा सांगून सुद्धा लोक लक्षात ठेवत नाही, लोक लक्षात घेत नाही. हा मोठा दोष आहे, हा मोठा दोष आहे. आता ठीक आहे, मी मागचे रिपीट करतो म्हणून जास्त जात नाही खोलामध्ये, पण हा मोठा दोष आहे आणि तो दोष तुमच्या कुटुंबाला लागणार, तो अधिक गहन होणार. आणि म्हणून कृपया तसं करू नका. आणि सगळ्यात शेवटचा जो पॉईंट मागच्या वेळी मी तुम्हाला मांडलेला आहे, तो म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी आपल्या पितरांबद्दल जो विचार केलाय तो कोणीच केलेला नाही. जसं मागच्या वेळी सांगितलं की आपण जे काही जीवन जगतो ना, ते कॅलेंडरवर जीवन जगतो, पंचांगावर जीवन जगतो. पंचांग सांगतो आज दिवाळी आहे तर आम्ही दिवाळी साजरी करतो. पंचांग सांगतो आता उद्या होळी आहे, आम्ही होळी साजरी करतो. पंचांग म्हणतो आता 2 दिवसांनी गणपती, आम्ही गणपती साजरी करतो. तसं पंचांग म्हणतो की येणारा काळ हा 15 दिवस पितरांचा आहे, म्हणजेच त्या दिवशी पितरांचं करायचं असतं, इतर वेळी पितरांचं करायचं नसतं. पण आम्ही काय करतो? आम्ही सगळं पंचांगानुसार करतो. आम्ही होळी पंचांगानुसार करतो, विविध सण पंचांगानुसार साजरे करतो, दिवाळी पंचांगानुसार साजरी करतो, मात्र पितृपक्ष आपण पाळत नाही. हा एकमेव अशी गोष्ट जी आपण पाळतो, बाकी सगळं करतो. जसं मागच्या वेळी सांगितलं, दिवाळीच्या दिवशी दिवाळी करायची याचा दुसरा अर्थ दिवाळीच्या दुसऱ्या वेळी दिवाळी करायची नसते. दिवाळी संपली, होळी संपली, गुढीपाडवा गेला, आता परत नाही. आपण समजूनच घेत नाही. सण उत्सवाला जेवढे दिवस दिले, 15 दिवस आहेत, तुम्ही मोजा. त्याच्यामध्ये दत्त जयंती हा उत्सव नाहीये. दत्तांची, कारण आपण जे उत्सव सण उत्सव बघतो ते अख्ख्या भारतासाठी लागू असलेले बघतो, फक्त महाराष्ट्रासाठी नाही. त्यामुळे त्या तिळगुळ पासून मकर संक्रांतीपासून दिवाळीपर्यंतचा जर आपण कालावधी बघितला तर बरोबर 15 सण उत्सव होतात. 15 आणि 15च पितृपक्षासाठी दिलेले वेळ आहे. तुम्ही विचार करू शकता ना, आनंदाचे क्षण आहे, सण उत्सवाचे सण आहे, 20-25 द्यायला पाहिजे होते.
तुम्ही मोजून बघा. जसं मी तुम्हाला सांगितलं, मोजून दाखवलं. त्याच्यामध्ये नवरात्रमधला फक्त दसरा उत्सव आहे. नवरात्राचे 9 दिवस हे शक्ती उपासना आहे. ती उत्सवामध्ये येत नाही, सणांमध्ये येत नाही, उपासना येते. त्यामुळे असं तिळगुळ पासून, मकर संक्रांती पासून तुम्ही दिवाळीपर्यंत, दिवाळीचे 4 दिवस उत्सव असतो. 4 दिवस दिवाळीपर्यंतचे जर कालावधी मोजला सण उत्सवांचा, तर तो बरोबर 15 दिवस येतो. आणि 15 दिवसच पितृपक्षाला. खरं तर 20-25-30 दिवस द्यायला पाहिजे होते सण उत्सवाला. आता विचार करा, आपल्याला आनंदाने जीवन जगायचं की दुःखामध्ये जीवन जगायचं? आनंदाने जीवन जगायचं, मग आपल्या ऋषी मुनीने द्यायला पाहिजे होतं 20-25-30 दिवस सण. दर 2 महिन्याला 2 महिन्याला सण, दर महिन्याला 2-2 सण, दर महिन्याला 2-2 सण, असे 12 महिन्यामध्ये बाहेर 24 सण द्यायला पाहिजे होते. नाही दिले. जेवढं पितरांसाठी वेळ दिलाय तेवढाच सण उत्सव साजरे करायला दिवस दिले. समासमान आपण आपल्या ह्या ऋषीमुनींच्या विचारांचा किंवा त्यांनी दृष्टेपणाने जे काय विचार मांडलेले, जीवन पद्धती दिले, त्याचा थोडा तरी आम्ही विचार करणार की नाही? आम्ही सगळ्या गोष्टी कॅलेंडरवर जगतो, मग ही एकच गोष्ट स्वतःच्या मनाने का करतो? पितृपक्ष पितृपक्ष पाळणं गरजेचं आहे. तो वर्षातून एकदाच येतो. तो पाळणं आम्ही पाळत नाही. पितृपक्ष आम्ही पितृपक्षामध्ये सुद्धा रुटीन जीवन जगतो. कृपया असं करू नका. तर तो जर दिलाय ना आपल्या कॅलेंडरनुसार किंवा पंचांगानुसार, तर तो पाळणं, सण उत्सव साजरे करायचे असतात, पितृपक्ष पाळायचं असतो. त्याचे काही नियम आहेत, ते नियम पाळायचे असतात. आम्ही करतच नाही. आणि नंतर म्हणतो, अरे बापरे, माझ्यावर एवढा संकटांचा संकट कशी आली? कालपर्यंत नव्हती, आज कशी आली? अरे कालपर्यंत यासाठी नव्हती आली, कारण त्या पितरांचा दोष वाढत 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 तो एवढा मोठा झाला की आता ते संकट कंट्रोल करण्याच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यामुळे कृपया पितृपक्ष पाळा. आता पितृपक्ष पाळा म्हणजे काय? पुढचा व्हिडिओ, शेवटचा व्हिडिओ, याच्यामध्ये पूर्ण आपण उपाययोजनांवर अभ्यास करणार आहोत आणि उपाययोजनांचा विचार करणार आहोत. मी जे का ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ते लक्षपूर्वक 2दा-3दा ऐका, कारण हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञानानुसार जीवन जगलो तर पुढचं आपलं जीवन आणि आपल्या पुढच्या पिढीचं जीवन सुसह्य होईल. नाहीतर मग संकटांचा प्रचंड मोठा मारा आपल्यावर आणि आपल्या पुढच्या पिढीवर येणार आहे, होणार आहे, आणि त्यापासून आपण वाचू शकत नाही. आणि सरतेशेवटी वंशनाश हा ठरलेला आहे. तुम्ही आज किती पण बंगले बांधा, किती पण घोडेगाडी घ्या, आपलं आयुष्य ना 5-50 वर्षाचं असतं. पुढे आपल्याला पुढच्या पिढीला ते सोपूनच जायचं असतं. आणि जर पुढची पिढी येणाऱ्या 1-2 पिढ्यामध्ये वंशनाश होत असेल, तर आज आपण करत असलेल्या कामाचं व्हॅल्युएशन 0 आहे. प्रत्येक पिढी अशी चढती कमानाने पुढे गेली पाहिजे. जर 2 पिढ्यांनी आपली वंशनाशच होत असेल, पिढीच बर्बाद होत असेल, तर आजच्या कामाचं व्हॅल्युएशन 0 आहे. 0. हे लक्षात ठेवा. हा विषय तेवढ्याच गांभीर्याने घ्या आणि तेवढ्याच गांभीर्याने ह्या विषयाकडे बघा. तोपर्यंत पुढच्या भागामध्ये आपण पूर्ण उपायांवर, पूर्ण, हे सुद्धा उपाय, हे उपाय म्हणजे जीवन जगण्याच्या पद्धतीचे उपाय आहे. डॉक्टरकडे जायचं आणि सांगायचं मला सर्दी झाली आणि संध्याकाळी जाऊन आईस्क्रीम खायची, तुमची सर्दी कशी बरी होणार? आम्हाला आमची चर्या आहे, दिनचर्या आहे, जीवनाची पार्ट आहे, तो आम्हाला चेंज करणं गरजेचं आहे. मग जेव्हा आपण असे उपाय योजना करतो, म्हणजे गोळ्या खातो, म्हणजे सर्दी झाल्यावर गोळ्या जसं खातो, म्हणजे त्याच्यावर औषधोपचार घेतो, तसं हे जे उपाय म्हणजे गोळ्या, औषध उपचार आहे. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नीती नियम पाळले नाहीत, पितरांबद्दलचे नियम पाळले नाहीत, तर त्या औषधोपचाराला काहीही व्हॅल्यू नाही. ती व्हॅल्यू घ्यावी असं वाटत असेल तर जीवनाचं
प्लॅनिंग करावं लागेल आणि समाजाला द्या, स्वतःसाठी ठेवू नका. 55 नंतर समाजाला द्या आणि 65-70 नंतर संन्यास. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.